एक बेसिक मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन आहे, तर तो आपण डिस्कस करू. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन या दोन्हीचे कॉम्बिनेशन आहे, तर ते आपण बघू. हा प्रॉब्लेम आहे 3^2x+1 -10 × 3^x+3 = 0. आता मी याला सॉल्व करतो. 3^2x आहे, त्याला आपण 3^x² करू इंटू 3^1. एक तर सेपरेट करतो याला 3^2x इंटू 3^1 आणि परत 3^2x ला 3^x² मायनस 10 × 3^x + 3 = 0. Put 3^x = m. याला m कन्सिडर करू. हे 3 आहे, स्टार्टिंगला घेतो 3, हे m² मायनस 10m + 3 = 0. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे 9 चे फॅक्टर जर पाडले -9 - 1 क्वाड्रॅटिक मेथडने जर याचे फॅक्टर पाडले तर ते फॅक्टर येतात m - 3 आणि 3m - 1. डायरेक्ट केलं -9 - 1 करून कॉमन काढा, हे येतं म्हणजे m - 3 = 0 और 3m - 1 = 0. तो m = 3 और m = 1/3. पण आता m काय आहे, तर ते 3^x आहे. 3^x = 3^1. therefore x = 1 फर्स्ट व्हॅल्यू. इकडं m म्हणजे 3^x आहे, 1/3 म्हणजे 3^-1. therefore x = -1. तर प्लस और -1 हे त्याचा आन्सर आहे. थोडक्यात काय केलं आपण, हे सेपरेट केलं 3^2x 3^1 याला 3^x² केलं. 3^x ला m घेतलं की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं. त्याचे फॅक्टर पडा -9 - 1 फॅक्टर डायरेक्ट घेतलं. m ची व्हॅल्यू अगोदर फाइंड करा 3 आणि 1/3. नंतर m कोणाला कन्सिडर केलं 3^x ला, तर ते सबस्टिट्यूट करा. इथं आता एक इंडायसिसचा रूल वापरा. बेस इक्वल आहे तर इंडायसिस इक्वल, तर +-1 हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे.